नमस्कार, मी संजय देशपांडे। आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रामापूर तालुका अकोट जिल्हा अकोला येथे श्री धीरज ढोणे साहेबांच्या संत्र्याच्या प्लॉटला आपण आहोत। दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी श्री समृद्धी ग्रो विजनची भूसंजीवनी, रिच क्रॉप, कृषी वृद्धी आणि ऑल इन वन या उत्पादनांचा वापर या बागेला केला आहे। आपण त्यांना विचारू की त्यांना काय काय फायदा वाटतो। सर नमस्कार। नमस्कार। आपण या प्लॉटला भूसंजीवनी हे कधी वापरलं होतं आणि त्याचा फायदा काय वाटतो? हे मी पावसाळा संपता बरोबर त्यांना ड्रिपने ड्रिंचिंग केलेली आहे भूसंजीवनीची। ओके। एकरी 1.5 किलो, कारण की सध्या प्लॉट लहान आहे। हो, प्लॉट मोठा झाल्यावर याला एकरी 2 किलोची ड्रिंचिंग करणार आहे। ओके। आणि याच्यावर रेग्युलर माझे रिच क्रॉप, ऑल इन वन आणि कृषी वृद्धी याचे स्प्रे महिन्यातून एक वेळा याचा स्प्रे माझा नेहमी असतो। आणि याच्या व्यतिरिक्त कीटकनाशक सोडून मी दुसरं कुठलंही प्रोडक्ट या झाडांवर वापरत नाही आहे। भूसंजीवनी सोडायच्या आधी प्लॉटमध्ये फुटवा कसा होता, प्लॉटचा ब्रँचेस कशा होत्या आणि भूसंजीवनी सोडल्यानंतर तुम्हाला काय फायदा वाटतोय? यावर्षी सर्वत्र पाऊस जास्त झाल्यामुळे झाडांमध्ये पिवळसरपणा जास्त आलेला आहे। हो। आणि पानगळीचे प्रमाण होत आहे। त्याच्यामुळे मी ज्यावेळेस भूसंजीवनी वापरली त्याच्या अगोदर पानामध्ये पिंगटपणा थोडासा होता, तर त्यामुळे मी लवकर त्याच्यावर भूसंजीवनी वापरल्यामुळे त्याच्यामध्ये मला त्याची ग्रीनरी कायम राहिली, पानगळ कमी आहे आणि क्वालिटी चांगली आणि नवीन फुटवे फार जास्त आहेत। जरा दाखवताय का? म्हणजे एकेका फांदीला तुम्ही बघू शकता, एकेका फांदीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फुटवे आहेत। बरं, 10 फुटवे। धीरज सर, ते काडीची जाडी जी आहे ती कशी आहे? काडीची जाडी खूप सुंदर आहे आणि खूप मजबूत आहे। हां। आणि याच्यामुळे काय होत आहे, आपण रिच क्रॉप आणि ऑल इन वन जे वापरतो त्याच्यामुळे पानाचं रूपांतर फळ पानामध्ये लवकर होत आहे। हो। आणि पान आणि जाळं होत आहे आणि मोठं होत आहे आणि क्वालिटी बाज होत आहे। आता ही नवीन नव्हती आलेली आहे, परंतु ही नवीन नव्हतीची साईज सध्याच्या कंडिशनमध्ये खूप सुंदर आहे। आणि कालांतराने जर विचार केला तर सलग एका महिन्यामध्ये हे पान फळ पानामध्ये रूपांतर होऊन जाईल। आणि जी नवीन ब्रांचेस येत आहेत या ब्रांचेस सुद्धा 1 ते 2 महिन्यामध्ये या फळ फांदीमध्ये हे रूपांतर होऊन जाते। बरं, आपलं सगळं क्षेत्र किती आहे? माझं सर्व क्षेत्र आहे पूर्ण 13 एकर। भूसंजीवनीच्या भूसंजीवनीच्या आधी तुम्ही खत जास्त वापरायचे, हो। आता तुम्हाला खत किती लागते? आता मी माझ्या प्लॉटला एका झाडाला 750 ग्रॅम खत टाकत आहे। अच्छा, म्हणजे ती मात्रा कमी झाली? ती मात्रा कमी झाली। आधी मी त्याला खत टाकत होतो 1 ते 1.5 किलो, 2 किलो। परंतु काय झालं, मी ज्यावेळेस पासून भूसंजीवनी ड्रिंचिंग केली त्याच्या पांढऱ्या मुळांची पेशी वाढली, त्याच्यामुळे त्याचं अपटेक करायचं प्रमाण वाढलं आणि खताचं प्रमाण कमी झालं। बरं, आणि रिच क्रॉपचे स्प्रे घेतल्यामुळे, रिच क्रॉप ऑल इन वन, पत्तीमध्ये जी ग्रीनरी आहे ती साधारणतः स्प्रे नंतर कितव्या दिवशी बघायला मिळते? आपण ज्यावेळेस झाडांमध्ये आपण स्प्रे घेतो, स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला 12व्या ते 14व्या दिवशी झाडामध्ये नवीन फुटवे निघायला सुरुवात होऊन जाते आणि चांगल्या क्वालिटीचे फुटवे येतात, ज्याच्यावर रोगराई फार कमी प्रमाणात आहे, ज्यामुळे नवीन नवती निघते, त्याच्यावर मावा चिकटावा याचं प्रमाण वाढते। परंतु रिच क्रॉप आणि ऑल इन वनचा स्प्रे घेतल्यानंतर याच्यामध्ये ते प्रमाण फार कमी आहे। बरं, फुटवे जे आहेत ते फक्त वरवर दिसतात का खालून वर येतात चांगले? फुटवे जे आहे ते खालच्या स्टेजपासून तर वरच्या स्टेजपर्यंत एकसारखे आहेत। आता ही फांदी खालची आहे, हो। आता या फांदीला पण 1 2 3 4 5 6 7 8 9 ब्रांचेस आहेत या फांदीला। आणि वरच्या फांदीला मी मगा दाखवलं त्याच्यावर पण त्याला 9 ब्रांचेस आहेत। म्हणजे ब्रांचेसचं प्रमाण वाढत असल्यामुळे काय होते, झाडाची कॅनोपी फार सुंदर होत आहे। तुम्हाला हा जो रिझल्ट मिळाला तो बघून तुम्ही तुमच्या अनेक मित्रांना, नातेवाईकांना आपले प्रॉडक्ट दिलेले आहेत। हो। मग ते तूर असेल किंवा हरभरा असेल किंवा तुमचा संत्रा असेल, हो, तर त्या सगळ्यांचे रिझल्ट देखील असेच जोरदार आहेत? हो हो हो, मी स्वतः त्यांच्या प्लॉटवर जाऊन व्हिजिट करून रिझल्ट पाहिले। ओके। तर त्यांचे पण रिझल्ट फार सुंदर आलेले आहेत आणि पानांची साईज, पानाची क्वालिटी ही फार सुंदर आहे। मग तुम्ही हा रिझल्ट बघून समाधानी आहात? हो, बिलकुल। शेतकऱ्यांना तुम्ही काय अपील कराल? शेतकऱ्यांना माझी हेच इच्छा आहे की त्यांनी हे प्रोडक्ट वापरावे आणि वापरून स्वतःचा खर्च कमी करावा, धन्यवाद सर, उत्पन्न वाढवावा। धन्यवाद।